नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत अमृता आणि तारा आता बोलत असतात की सावलीची कमाल आहे. खरं सावलीला सुद्धा बघवत नसेल म्हणूनच ती निघून गेली आहे ना, मंदिरात जायचं काहीतरी बहाणा सांगितला आणि गेली. अमृता म्हणते, तारा कुणाचं हिंमत होईल ग स्वतःच्या नवऱ्याच्या समोर आपल्या दुसरं लग्न होतंय आणि ते आपण बघणं. सावलीचं सुद्धा धाडस होत नसणार आहे ग. वाईटच गोष्ट आहे. तारा शरीचा अवसान गळून पडत असेल ना म्हणून कुठेतरी निघून गेलीये बघ. म्हणते अगदी बरोबर बोलता अमृता वहिनी. सावलीचं सारंगवर इतकं प्रेम आहे तरी सुद्धा इतका डिफिकल्ट डिसिजन घेतलाय तिने. मुळात तिला हे सहनच होत नसणार आहे म्हणूनच मंदिरात अभिषेक करते असं सांगून ती बाहेर पडलीये. अमृता म्हणते मला पण तसंच वाटतंय म्हणूनच सावली घर सोडून गेलीये बघ. आता इकडे तिलोत्तमा सारंगला सारखी म्हणत असते सारंग चलणार आहे, वेळ निघून चाललीये, मुहूर्त निघून गेल्यावर काय उपयोग आहे सांग बरं सारंग. तू खूप वेळ झालाय सावलीला बाहेर जाऊन, आता तुला सारंग हे सत्य स्वीकारायला लागणार आहे. तू सत्य स्वीकार की सावली येणार नाही. सारंग म्हणतो नाही, सावली येणार आहे हा माझा विश्वास आहे. तो म्हणते मी पण म्हणते येणार. कधी येणार? मुहूर्त टळल्यावर. काहीच उपयोग होणार नाहीये. मुहूर्त टळून गेल्यावर ती आली ना तर काही एक उपयोग नाहीये. तर मग म्हणते तुला हे तुझं चांगलंच ठाऊक आहे की शास्त्राप्रमाणे विधी ही मुहूर्तावरच करायला लागणार, नाही तर फळ मिळणार नाही, काहीच उपयोग होणार नाहीये. तर म्हणते ऐकणार आहे सारंग, तुझ्या आयुष्याची नवी सुरुवात करायची आहे, तुझ्यासाठी सावलीसाठीच करतोय आपण. सगळी काही तयारी झालीये बघ की. अनामिका तयार होऊन बसलीये, गुरुजी तुझी वाट बघताय. सारंग का हट्टीपणा करतोय? सावलीला यायचं असेल तेव्हा येणार नाही, आता फार वेळ वाट बघितली आपण. सारंग म्हणतात अगदी बरोबर, मुहूर्त हुकला की काहीच उपयोग होणार नाहीये. एवढं सगळं करून जर मुहूर्तच आपल्याला सापडला नाही तर काय उपयोग आहे सगळा घाट घालण्याचा. तेव्हा मुहूर्त चाललाय, पटकन येऊन बसावा. नंतर काही केलं तर या विधीला अर्थच उरणार नाहीये. का तुम्हाला समजत नाहीये? गुरुजी जरा चिडलेले असतात आणि मोठ्या आवाजात आता सारंगला सांगत असतात. भैरवीला असं वाटतं याला पकडून बसू की काय, कारण काहीही करून भैरवीला सारंगचं आणि अनामिकाचं लग्न लावूनच द्यायचं असतं. मला अगदी घाम आलेला असतो की आता करू काय, कारण निर्णय फार कठीण असतो. सावलीशिवाय लग्नाला बसायचं असतं आणि सावली म्हटलेली असते काहीही करून लग्न लांबणीवर टाका, मी येईपर्यंत लग्नाला काही बसूच नका. जी टॉर्चर करत असतात. आता जास्ती वाट बघण्याचा अर्थ नाहीये, आता पटकन येऊन इथे बसा, नाही तर काहीच उपयोग होणार नाहीये. एक प्रेशराईज केलेलं असतं, सगळ्यांनी बस बस असं सांगितलेलं असतं. त्यामुळे त्याचं खूप वेळा तो म्हटलेला असतो की थांबा सावलीला येऊ द्या. आता सावली जाऊनही बराच काळ झालेला असतो, सावली काय आलेली नसते. त्यामुळे तिलोत्तमा म्हणते तिची वाट बघण्यात काही अर्थ नाहीये, ती यायची तेव्हा येणार, पण तू आधी विधीसाठी बस. म्हणते सारंग बाळा प्लीज ऐक रे आमचं सगळ्यांचं, मुहूर्त टळला तर काहीच उपयोग नाहीये. गुरुजी काय सांगतायत ते तर ऐक. अरे सारंग तुला कळतंय का, तिच्या डोळ्यासमोर तिच्या नवऱ्याचं दुसरं लग्न होतं, ही ती कशी बघवणार, म्हणून जरा बाहेर गेलीये ती. त्यामुळे तिला समजून घे तू, ती नाही येणार आहे. जोपर्यंत तुझं लग्न होत नाही तोपर्यंत ती माघारी नाही येणार आहे. तू लग्नाला बस सारंग, नको हट्टीपणा करू. सावलीची काय इच्छा आहे माहिती तुला, आपण सगळं काही हे पटकन उरकून घ्यावं म्हणून ती बाहेर गेलीये. कळतंय का तुला सारंग? तिच्या इच्छेसाठीच करतोय ना आपण, मग करायला काय हरकत आहे? बस की सारंग, ऐक रे जरा. सुरू करू, आली तर आली तोपर्यंत विधी सुरू करायला काय हरकत आहे सारंग? आता भैरवी इतकी भरीस पाडत असते याला की बस तिथे जाऊन पाटावर. सारंग तुला काय वाटतंय मी काय बोलती तुझ्याशी? सारंग म्हणतो ठीक आहे बसतो मी. आता विधींना सुरू करूया, मी तयार आहे. आता अनामिकाला ही भीती वाटायला लागलेली असते आणि नीलला ही भीती वाटते की खरंच अनामिकाचं लग्न सारंगशी होणार का. भैरवीला इतका आनंद झालेला असतो, लगेच गुरुजींकडे बघते आणि गुरुजींना खुणावलेलं असतं. त्याच आनंद झालेला नसतो, फक्त भैरवीलाच आनंद होत असतो. शेवटी सारंग बसलेला असतो पूजेसाठी आणि गुरुजींनी होम वगैरे पेटवलेला असतो आणि लगेच मंत्र म्हणायला सुरुवात करतात. सारंग आता इतका घाबरलेला असतो, अगदी चलबिचल होत असते. सारखा अनामिकाकडे बघतो आणि अनामिका सारंगकडे बघत असते. दोघांनाही वाटत असतं की हा विधी होऊच नाही. सारखा तो अनामिकाला डोकावून बघत असतो आणि अनामिका या सारंगला बघत असते, कारण दोघांच्याही मनात असतं की हे होऊच नाही, जे घडतंय ते घडूच नाही. अनामिका आता नीलकडे बघत असते आणि नील अनामिकाकडे. गुरुजी जे करायला लावतात ते सगळे विधी वगैरे तसं सारंग सगळं काही करत असतो. काही इतकी घाबरलेली असते, अगदी रडवेला चेहरा झाले तिचा की खरंच माझं लग्न होतं की काय सारंग सोबत. तो म्हणते चला चहा झालाय, घेऊन जाऊया बाहेर. अमृता म्हणते वहिनी. तारा म्हणते अमृता वहिनी काय चाललंय आपल्या घरात, काही कळतंय का? सगळं विचित्रच का हो? सारंग सावलीशिवाय हे पटतच नाहीये वहिनी मला. ताराला फार त्रास होत असतो की सारंग दुसरं लग्न करतोय, हे चुकीचं आहे. ताराच्या मोबाईलवर एक व्हिडिओ आलेला असतो, बाबा मी सानिका, अगदी सानिका शेवटच्या क्षणी जे बोलत असते तो व्हिडिओ आता व्हायरल झालेला असतो आणि तो तारा आणि अमृता बघत असतात. त्यांना जरा धक्का बसलेला असतो. म्हणजे आता जोरात ओरडतात आणि म्हणतात मुहूर्त निघून चाललाय, पटकन अंतरपाठ धरा. बाबांनी आणि बबलूने अंतरपाठ धरायची व्यवस्था केलेली असते. त्याच वेळेला अंतरपाठ धरला त्या वेळेला प्रत्येकाच्या मोबाईलवरती व्हिडिओ क्लिप आलेली असते सानिकाची, जेव्हा ती शेवटची क्षण मोजत असते आणि बाबा मी सानिका आहे आणि मी जे स्वतःची अवस्था करून घेतली ती फक्त आणि फक्त तिलोत्तमा मॅडममुळे. ते सगळं काही जो व्हिडिओ असतो तो प्रत्येकाच्या मोबाईलवर आता आलेला असतो आणि लग्नाची विधी सोडून प्रत्येक जण तो मोबाईल बघत असतो. का म्हटली होती बाबा मी सानिका, नील आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे, मी नील शिवाय किंवा नील माझ्याशिवाय राहू शकत नाहीये. सगळे आपले आपले मोबाईल चेक करत असतात. भैरवी म्हणते नक्की काय चाललंय, हा गोंधळ कसला चाललाय?
लग्नाचे विधी व्यवस्थित होत आहेत ते सोडून यांचा कसला गोंधळ आहे मोबाईल बघायचा. काहीतरी भयंकर झालेलं दिसतंय, वातावरण अगदी तसंच दिसतंय. तो व्हिडिओ नीलला सुद्धा दाखवलेला असतो. या अवस्थेला मेंदळे कुटुंब जबाबदार आहेत, त्यांच्यामुळेच माझी ही अवस्था झालीय. सगळे व्हिडिओ बघतात आणि एकमेकांकडे बघत असतात. अगदी शांततेचं भयान असं वातावरण तयार झालेलं असतं. भैरवी आणि तिलोत्तमाला माहितीच नसतं की हे चाललंय तरी काय किंवा या लोकांना काय कळालंय. तिलोत्तमा म्हणते काय झालं, तेवढ्याच सावली आलेली असती अगदी ओरडत थांबा, आणि सगळे आता सावलीकडे बघतात. आणि भैरवी म्हणते आलीच काही. फार असा दिलासा मिळतो की सावली आलीये फायनली. अनामिकाला सुद्धा खूप छान वाटतं की सावली आली. सावली येते आणि या भैरवीकडे रागाने बघतच थांबलेली असते. मात्र हसून सावलीकडे बघतो आणि सावली सुद्धा सारंगकडे बघून हसतच असते, कारण सावलीच्या कामाला गेलेली असते, ते काम ती करून आलेली असते. म्हणते सावली बरं झालीस तू आली आ, सारंग खूप वेळची वाट बघतोय. म्हणते वाट बघता बघता विधीला सुरुवात केली बरं. सावली सगळं काही तुझ्या सुखासाठी होतंय बरं, अजिबात वाईट वाटून घेऊ नका, याच्यानंतर सगळं काही छान होणार आहे. भैरवी आता सगळं गोडगोड बोलत असते या सावली सोबत. म्हणते चला आता थांबायला नको, विधी उरलेला आटपून घ्या, चला चला मुहूर्त निघून जायचा. मृत म्हणते नाही गुरुजी, विधी सुरू करू नका, थांबा जरा प्लीज. म्हणते तारा मॅडम, तिलोत्तमा मॅडमला तो व्हिडिओ दाखवा जरा. तारा आता तो व्हिडिओ घेते आणि तिलोत्तमाला दाखवते. तिलोत्तमाने ऑलरेडी तो व्हिडिओ बघितलेला असतो, पण या सगळ्यांकडे तो व्हिडिओ आहे हे बघून तिलोत्तमाला धक्का बसतो. आणि का स्पष्ट म्हटलेली असते, तिलोत्तमा मॅडम, चंद्रकांत काका आणि नील यांच्या नकारामुळे असं पाऊल उचलायला लागलं आणि माझ्या जीवाची ही अवस्था झालीये. फक्त आणि फक्त मेंदळे कुटुंब जबाबदारी माझ्या या अवस्थेला. का आता नीलकडे बघते आणि परत समोर बघते, कारण तिलाही सगळं आश्चर्यच वाटत असतं. रवी अगदी घाबरलेली असते की हा व्हिडिओ यांना कसा मिळाला, कोणी केलंय हे काय माहिती. रवी म्हणते माझ्या सगळ्या प्लॅनची माती केली, कोण असेल याला जबाबदार, आता काय करू मी. तिलोत्तमा म्हणते भैरवी, माझ्या पाठीत खंजर खूप असलंस ना, सगळं काही इथे व्यवस्थित झालं तर मी व्हिडिओ लीक करणार नाही असं मला सांगितलं आणि ऐन वेळेला व्हिडिओ लीक केलास भैरवी, लाज वाटली नाही का ग. मी सांगण्याचा प्रयत्न करत असते की मी काही एक केलेलं नाहीये, पण तिलोत्तमा तिच्यावर आरोप लावत असते की तूच केलंय, हे तुझ्याशिवाय कोणीच करू शकत नाही. तर मग मी खरंच केलं नाही, विश्वास ठेव माझ्यावर. सावली म्हणते खोटं बोलताय तुम्ही भैरवी मॅडम, तुम्ही याच व्हिडिओचा वापर केला आणि तिलोत्तमा मॅडमला वेठीस धरलं, तुम्हाला हवंय ते मॅडम कडून करून घेतलं आणि आता म्हणताय की मी काहीच केलं नाही. सावली म्हणते तिलोत्तमा मॅडम, आधीपासून संशय होता म्हणून पहिल्यापासूनच मी यांच्यावर लक्ष ठेवलं होतं, नेमकी काय चाललंय किंवा काय करताय, कुठल्या उद्देशाने ते आपल्या घरात आलं. सत्य काय हे जाणून घेण्यासाठी साखरे डॉक्टरांना बोलवलं, पण तुमच्या बरोबर हात मिळवणी केली आणि आम्हाला अर्धच सत्य सांगितलं. आता सारंगला म्हणते मला माफ करा, तुम्हाला माझा राग आला असेल, पण मला फक्त सत्य जाणून घ्यायचं होतं म्हणून मी हे सगळं काही केलंय. म्हणूनच मी तिलोत्तमा मॅडमच्या त्या दिवशी पाठलाग केला होता. मी म्हणते तिथे जे बघितलं ना ते खूप भयानक होतं, कल्पनाही करवणार नाही इतकं भयानक होतं तिथे. सगळा घडलेला प्रकार सावली सगळ्या घरच्या लोकांना सांगत असते. भैरवी कोणत्या थराला गेली आणि तिलोत्तमाचा अगदी जीव सुद्धा घ्यायला तिने मागे पुढे बघितलं नाही. अगदी ज्या रूम मध्ये तिलोत्तमा होती पूर्ण रूमला आग लावली होती. सावली जर वेळेत पोहोचली नसती तर आज तिलोत्तमा जिवंत नसती. भैरवीने इतकी हद्द गाठलेली असते. आता सावली सगळ्या घरच्या लोकांच्या समोर हे सत्य सांगते. मात्र हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसलेला असतो. एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर आली आहे तिलोत्तमा. मी म्हणते तिलोत्तमा मॅडम, तुम्ही मला वचन दिलं, मी तुम्हाला वचन दिलं होतं की मी कोणाला सांगणार नाही, पण हे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आणि घराच्या सन्मानासाठी केलंय, बाकी काही एक उद्देश नाहीये माझा. राजकुमार म्हणतो आई हे सत्य इतकी वर्ष का लपवलं ग आमच्यापासून. तर मग आता खाली मान घालते आणि सगळ्या घरच्यांच्या लोकांच्या समोर अशी येऊन उभी राहते आणि सगळ्यांना एकदाच हात जोडते. हात जोडून म्हणते की सॉरी, मला माफ करा, खरंच मी चुकलीये. भैरवीने मला सांगितलं होतं की सानिकाने स्टेटमेंट दिलंय की तिची जी अवस्था झाली आहे ती आपल्यामुळे म्हणजे सगळ्यांमुळेच झाली. अख्खं मेंदळी कुटुंब जबाबदारी या माझ्या अवस्थेला. तिचं सगळं उघडकीस आले असतं, बाहेर जरा जरी कळालं असतं सगळेजण जेलमध्ये गेलो असतो. तेव्हा म्हणते माझ्या माणसांना वाचवण्यासाठी सगळं काही मी लपवून ठेवलं तुमच्या सगळ्यांपासून. त्याची अब्रू राखण्यासाठी सगळं केलंय मी. तिलोत्तमा परत हात जोडते आणि म्हणते मला कळतंय चुकलंय, आय एम सॉरी. खूप मोठं पाप केलंय, त्याला क्षमाच नाहीये हे मला माहितीये. आता मला कळतंय पापाची पाठ राखण करणं पाप करण्यापेक्षाही मोठं पाप आहे आणि ते मी केलंय. तेव्हा मोठ्या मनाने सगळ्यांच्या समोर मान्य करते की मी चुकले, खरंच माझ्याकडून चूक झालीये. देवी म्हणते वाग तिलोत्तमा, करून सवरून नामानिराळी झाली आणि सगळ्यांची माफी मागतीये होय. सगळं माझ्यावर ढकललं आणि कोणासाठी केलं ग मी हे सगळं, बोल ना तिलोत्तमा. माझी मदत करायची म्हणून सगळं काही केलंय तिलोत्तमा, माझा काही स्वार्थ नव्हता ग. तू माझा वापर नाही केला, मला वेठीच नाही धरलं, तुला हवंय तसं मला नाचवलं नाही, तू माझ्याशी खोटं बोलत गेली, एकही शब्द तू खरं कधीच बोलली नाहीस. ते म्हणते काय मी तुझा वापर केला, मी कधी वापर केला तिलोत्तमा, तुम्ही सगळ्यांनी काय केलं रे माझ्यासोबत. ते म्हणते माझी चूक झाली, मान्य करते मी सावलीच्या बाबतीत. त्याच्या बाबतीत चूक झाली ती मी मान्यच करतेय ना. त्या आवाजाचं सत्य मी लपवलं, मी मान्य करतेय. माझी एक चूक म्हणून माझ्या इतक्या वर्षाच्या संगीत परंपरेला माझ्या तपाला पाणी फिरवायला लावलं, माझं संगीतच संपून टाकलं, संगीत माझ्याकडून हिरावून घेतलं, काहीच वाटलं नाही तुम्हाला. मी सुद्धा
माझ्या चुकीचा वापर तुम्ही असा करू शकता, मग मी कशाला माघारी राहू? मी सुद्धा फायदा घेतला की. एक चूक गृहीत धरून माझं अस्तित्व संपवलं तुम्ही लोकांनी, मग मी सुद्धा तसंच करायचं ठरवलं की जशाच तसं. अस्तित्व पुन्हा उभा करण्यासाठी तुझा वापर केला तर काय चुकलं ग तिलोत्तमा माझं? तरी सुद्धा माझ्या लेकीचं सासर आहे म्हणून कोणाच्याच बाबतीत वाईट विचार केला नाही, सगळ्यांच्या बाबतीत चांगलाच विचार केला. जो काही घाट घातलाय ना तो सुद्धा चांगला विचार करूनच घातलाय. तिलोत्तमा तुझ्या लाडक्या लेकाच्या सुखासाठी करतीये सगळं, कळतंय का? अजूनही तुमच्या सुखाचाच विचार करते मी. एवढं करून सुद्धा अगदी नॉर्मल असते. हे बघ, आता एकच गोष्ट सांगतेय, चुका तूही केल्यास भैरवी आणि चुका मी सुद्धा केल्या. तिलोत्तमाला म्हणते की भैरवी सुद्धा चुकली आणि तिलोत्तमा सुद्धा चुकली, सगळं काही विसरून जाऊया आणि चांगल्याने सुरुवात करू की. भैरवी निर्लज्जपणे म्हणते की सगळं मागं टाकून नव्याने सुरुवात करूया. आता सगळ्यांनाच आश्चर्य वाटत असं की ही भैरवी काय चीज आहे. म्हणते हे बघ, जे काय झालं ते विसरून जा आणि आधी सारंगचं लग्न लावून घेऊया. गुरुजी का थांबलात, तुम्ही सुरू करा विधी. सगळ्यांनाच आश्चर्य होत असतं की भैरवीची काय हिंमत आहे, एवढं सगळं सत्य समोर आलं तरी सुद्धा निर्लज्जपणे विधी सुरू करा असं गुरुजींना सांगतीये. आता भैरवीकडे बघत उभे राहिलेले असतात. ती म्हणते का रे असं बघताय माझ्याकडे? ते म्हणते आज सुद्धा तुमच्या हातून जे घडलंय ना तो गुन्हाच आहे. आज सुद्धा तुला, नीला, सगळ्या घरच्या लोकांना जेल होऊ शकतीये, त्यामुळे ना मी सांगते तसंच ऐकायचा. भैरवी म्हणते तिलोत्तमाला. तेवढ्यात लगेच आवाज आलेला असतो, काही जेलमध्ये जावं लागणार नाहीये भैरवी, उगाच काही बरवू नकोस. जगन्नाथचा आवाज आल्यामुळे सगळे टवकारून आता जगन्नाथला बघतात. आता जगन्नाथने पोलीस आणलेले असतात आणि डॉक्टरला सुद्धा पकडून आणलेलं असतं. ते म्हणते हा का आला इथे पचका करायला? मुलीने काही गडबड तर केली नसेल ना, माझा सगळा खेळ पालटून जाणार आहे. आता भैरवी घाबरलेली असते. बरं, चंद्रकांतजी म्हणतात जगन्नाथजी तुम्ही आणि डॉक्टर काय करता इथे, तर डॉक्टरांचं काय काम आहे? जगन्नाथजी म्हणतात डॉक्टर बोलताना जी बडखळणी नाही पाहिजे, अगदी स्पष्ट आणि पटापट बोलायचं. जगन्नाथजी म्हणतात आता काय खरं सांगणार आहे डॉक्टर? आधी बोलला ते सगळं खोटंच होतं, आता खरं सांगायला सुरुवात करतोय. तुम्ही बघतच राहा चंद्रकांतजी. भैरवी घाबरलेली असते की तिची पोल खोलली जाणार. मागच्या वेळेला काय टॉर्चर केल्याचं निमित्त होतं, आता काय पोलिसी खाक्या मिळायला आहे ना, आता पटापट बोलतो की नाही बघा. म्हणतात हा थेट जेलमध्ये जाणार आहे. एक कलम कमी करण्याच्या बोलीवर हा खरं खरं सांगणार आहे. यांनी जर खरं सांगितलं नाही तर याचा कलम डबल केला जाईल. डॉक्टर म्हणतात सानिकाचा कबुली जबाब होता तो अर्धाच होता, पुढचा जबाब माझ्याकडे आहे. म्हणत असे डॉक्टरला दाखवू नको, तरी पण डॉक्टरनी दाखवलेलं असतं. एकाची शेवटची इच्छा असते तिलोत्तमा मेंदळेला किंवा तिलोत्तमाच्या अख्ख्या कुटुंबाला दोषी ठरवू नका, हीच माझी शेवटची इच्छा आहे. त्या लोकांनी काहीच केलेलं नाहीये. जेव्हा तिलोत्तमा पुढचं सत्य ऐकते तेव्हा भैरवीच्या सनसनीत कानाखाली ठेवून देते की बस, जाळ आणि धूर बरोबरच आलेलं असतो. तुम्हाला फार टॉर्चर केलेलं असतं, वेठीस धरलेलं असतं, तिच्या तालावर नाचवलेलं असतं. आता कुठे भैरवीची खरी जिरलेली असते. म्हणते माई तुमच्यावर किती जरी विश्वास ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही सुधारणार नाही. या कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच. म्हणते माई इतक्या नीच पातळीला गेलात तुम्ही, जरा पण लाज नाही वाटली का? सगळ्यांना फसवलं, आमचं सोडा, बाल मैत्रिणींना तिलोत्तमा मॅडमला पण फसवलं. त्यासाठी केलं आणि हे सगळं करून काय मिळवलं तुम्ही? माई स्वतःच्या डावात स्वतःच अडकला. कसं वाटतंय आता? जी म्हणतात कसं आहे तिलोत्तमा, तुम्ही तर काना खाली दिलीये, मला सुद्धा सनसनीत कानाखाली द्यायची इच्छा आहे, पण भैरवी तुझ्यात आणि माझ्यात फरक आहे ना, आम्ही देऊ शकत नाही ना. सानिकाचा वापर केला आणि इतक्या खालच्या पातळीला गेली. खरंच मला काय करू आणि काय नाही असं झालंय बघ. भैरवीचा खरं तर सगळ्यांनाच राग आलेला असतो, पण वयाने मोठी असती त्यामुळे कुणी तिला मारू शकत नसतं, पण तिलोत्तमाने मात्र दिलेली असते. जगन्नाथला सुद्धा मारायचं असतं, पण मर्यादा असतात म्हणून ते मारू शकत नाही. जी म्हणतात अनामिका ही सानिका आहे असं सगळ्यांना सांगितलं आणि हे सांगताना हिला जरा सुद्धा लाज वाटली नाही. ही कपटी आणि कारस्थानी बाई आहे ना, ही विचारच करू शकत नाही कुठपर्यंत जाऊन ही कपटीपणा करेल. तर म्हणते एक मिनिट, म्हणजे आपल्या घरात अनामिका म्हणून जी वावरतीये ती सानिका नाहीच आहे का? मग हिने असं सांगितलंय की ती सानिका आहे. जर ही सानिका नाहीये तर अनामिका हिचं सगळं काय ऐकते, हिच्या ओझ्याखाली का दबली अनामिका? असं काय केलं हिने की ही म्हणेल तसंच ती बिचारी अनामिका ऐकतीये? ही सानिका नाहीये, मग भैरवीला मदत का करते हा प्रश्न पडलाय आणि त्याचं उत्तर मला हवंय. तिलोत्तमा आता चिडलेली असते. कन्नाजी म्हणतात अनामिका खरं काय ते सांगून टाक, आता शांत बसण्यात काहीच अर्थ नाही बाळा, सगळे तुझ्या सोबत आहोत, आता अजिबात घाबरू नको, इला तर अजिबातच घाबरू नको. अनामिकाने सत्य सांगितलेलं असतं की अनामिकाचा भाऊ माईच्या ताब्यात असतो आणि म्हणून अनामिकाला तिच्या तालावर नाचवत असते ब्लॅकमेल करून. भैरवी इतक्या खालच्या पातळीला उतरलेली असते की त्याला लिमिटच नसतं. एक नंबरची अशी घाणेरडी बाई असते ही. अनामिकाचा भाऊ किडनॅप करून ठेवलेला असतो आणि अनामिकाला तिच्या तालावर नाचवते. सत्य आता जगन्नाथला अनामिकाने स्वतः सांगितलेलं असतं. भैरवी सांगन तसं अनामिका जर वागली नाही तर भावाला जिवंत ठेवणार नाही असं सुद्धा भैरवीने सांगितलंय. करतीये ना फक्त माझ्या भावाचा जीव वाचवण्यासाठी करतीये. ती म्हणते माईंकडे निष्पापांना शब्दात अडकवण्याची कला आहे, मला चांगलंच माहितीये. जगन्नाथजी म्हणतात कला नाही म्हणत याला. त्या बाईने ना आता सावली म्हणते शांत व्हा, अजिबात काही बोलायचं नाहीये. ती म्हणते अनामिका अजिबात काळजी करू नको, आम्ही तुला सुखरूप सगळ्या याच्यातून बाहेर काढू, भावाला काहीच होणार नाही, ही जबाबदारी आमची. माईंचा चेहरा लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर आणायलाच लागणार, तरच काय त्यांचं कपटीपणा जे काय चाललंय ना ते जागेवर थांबेल,
नाही तर त्यांचं असंच चालू राहणार, दुसऱ्याला वेठीस धरणं. का समोर आलेली असते सांगायला, भैरवी म्हणते सांगू नको सांगू नको. आता अनामिका घाबरत नसते, का हात जोडते आणि म्हणते माफ करा, माझं खरंच चुकलंय, नाईलाज होता म्हणून सगळं काही मी केलंय, समजून घ्या मला प्लीज, सगळ्यांनी माफ करा. माईंनी तुम्हाला सगळ्यांना वेठीस धरलं तसं मला सुद्धा वेठीस धरलंय त्यांनी. प्रेमीने अनामिकाला वेळोवेळी सांगितलेलं असतं, घरच्यांच्या प्रेमात सारखं वाहवत जायचं नाही. आपण कशासाठी आलो, काय करतो हे लक्षात ठेवायचं, आपलं ध्येय लक्षात ठेवायचं, ध्येयापासून भरकटायचं नाही. अनामिका, या लोकांच्या मध्ये अजिबात गुंतू नकोसा बाळा, तुझ्यासाठीच चांगलं आहे. का म्हणते मी अण्णा, ते या जगात कोणीच नाहीये, माझं एक लहान भाऊ आहे आणि तो माईंच्या ताब्यात आहे आणि त्याला किडनॅप करून माझ्याकडून सगळं काही काम करून घेताय. मी जर माईचं ऐकलं नाही तर त्याचं काहीतरी जीवाचं बरं वाईट करेल अशी धमकी दिलेली आहे, म्हणून माई मला त्यांच्या तालावर नाचवताय. अनामिका रडायला लागलेली असते. माझे आई बाबा गेल्यापासून खूप काही केलंय, त्यांनीच सांभाळलंय, सगळं काही त्यांनीच मदत केली, आत्तापर्यंत त्यांनीच सगळं काही पुरवलंय. या गोष्टीमुळे मी ते जे म्हणतील ते करायला तयार असते, त्या जे शब्द टाकतील तो मी झेलते आणि नाही असं कधीच म्हणत नाही. आणि याचाच फायदा माईने घेतला आणि या घरात मला यायला लावलं. मग काय, या घरात आल्यावर बाकी पुढे काय झालं हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. पण खरं सांगते, माझा काही एक दोष नाहीये, फक्त आणि फक्त माईने मला ब्लॅकमेल केलं म्हणून मी सगळं काही केलंय. का रडत असते आणि सगळं काही सांगत असते. भैरवीचं पितळ आता उघडं पडलेलं असतं आणि सगळ्यांच्या समोर भैरवी काय नीच पातळीची बाई आहे, किती कारस्थानी आहे, किती कपटीपणा करू शकते, हे सगळं काही लक्षात आलेलं असतं. आत्तापर्यंत तिलोत्तमावर जे ओझं होतं की सानिका तिच्यामुळेच गेली, हे ओझं सुद्धा आता उतरलेलं असतं आणि आता फ्री माइंडेड झालेली असते तिलोत्तमा. जगन्नाथ सुद्धा सगळ्या मोठ्या मनाने सगळं विसरून माफ करून टाकतो तिलोत्तमाला आणि सगळं काही छान असं चाललेलं असतं. आता मात्र एकच गोष्ट व्हायची राहिलेली असते, ती म्हणजे भैरवीला शिक्षा. आता सगळेजण इतके रागाने बघत असतात तिलोत्तमाच्या घरातले या भैरवीकडे, हिला खाऊन टाकू की याची अवस्था झालेली असते. निर्लज्ज भैरवी अजूनही त्यांच्यामध्येच उभी असते आणि अगदी काहीही झालं नाही असं ती दाखवत असते. म्हणजे तिने जे केलंय तिचं तिला पश्चाताप अजिबात झालेला नसतो. सावलीला वेठीस धरलेलं असतं, तिलोत्तमाला वेठीस धरलेलं असतं. आता अनामिकाला तिच्या फायद्यासाठी ती काहीही करायला तयार असते आणि हे आपल्याला भैरवीने दाखवून दिले. मित्रांनो, बघू आता भैरवीच्या या कारनाम्याची तिला काय शिक्षा मिळणार आणि तिला आता काय काय भोगायला लागणार. हे सगळं जर बघायचं असेल तुम्हाला तर बघायला लागणारे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.